ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आदिवासी आणि कातकरी समाजाचा आज दुसरा दिवस आंदोलनाचा आहे। आपण सध्या चित्र दाखवू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमणार आहेत। त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न आहेत। त्या प्रलंबित प्रश्नासाठी पाहिलं तर काल त्यांनी एक दिवसीय उपोषण ठेवण्यात आलं होतं। या श्रमजीवी संघटनेच्या वतीने नेतृत्वाखाली विवेकभाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा आदिवासी समाज आणि कातकरी समाज या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। काल देखील त्यांचं उपोषण या ठिकाणी सोडवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आता आजचा दुसरा दिवस आहे। काल देखील भाजपचे आमदार संजय केळकर असेल, निरंजन डावकरे असेल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे नक्कीच यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे ते येणाऱ्या काळात आता बैठक घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवणार असल्याचं काल आश्वासन दिलं होतं। पाहिलं गेलं तर या ठिकाणी अजून देखील महिला कातकरी समाजाचे बांधव आहेत। त्यामुळे नक्कीच आत्मक्लेशातून निर्धाराकडे असा त्यांचा आहे आंदोलनाचं स्वरूप आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। आजचा दुसरा दिवस आहे। काय एकंदरीत सरकार दरबारी तुमची मागणी असणार आहे, तसेच प्रलंबित प्रश्न आहेत येणाऱ्या काळात लवकरात लवकर सुटवण्यासाठी बैठक देखील होणार आहे। काय सांगाल, कुठून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून काय काय मागण्या घेऊन जातात? एक तर असं की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आज आम्ही मागण्या घेऊन नाही आलेलो। आम्ही काल आत्मक्लेश केला की आम्ही आमच्या ज्या मुलींची खरेदी विक्री होते, आमच्या 13-14 वर्षाच्या मुली खरेदी विक्री करून तिथे विकल्या जातात। बालकांवरती अत्याचार होतो। बालमजुरीसाठी आमची मुलं मच्छी सुकवायला उत्तनसारख्या ठिकाणी जातात। हा क्लेश अजूनही आमचा कातकरी बांधव वेठबिगारीमध्ये, आणि हा आत्मक्लेश करण्यासाठी काल आम्ही सर्व इथे जमलो होतो। एक दिवसाचा आम्ही उपवास केला होता, आत्मक्लेश करून घेतला होता। पण आज आम्ही आत्मनिर्धार करणार आहोत। आज आत्मनिर्धार असा असणार आहे, आम्हाला माहीत नाही सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही करणार आहेत, पण आमचा हा आत्मनिर्धार असेल की ज्या पण आमच्या मागण्या आहेत आम्ही आज मागायला आलेलो नाही, पण आम्ही निर्धार करणार आहोत की हा निर्धार असा असेल की आज आमचे 50 ते 60 हजार लोक इथे येणार आहेत। आणि हे जे आंदोलन आहे हे किती दिवस चालेल माहिती नाही, पण हा निर्धार करणार आहोत की कुठेही आम्ही मागणी करायला जाणार नाही, पण आम्ही निर्धार हा करतो की आमच्या ह्या मागण्या आम्ही पूर्ण करून घेऊ। हा निर्धार आज आम्ही करणार आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत, जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार आमचे जे आहेत ते मूलभूत अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे, तो हिसकावून घेण्याचा आज निर्धार आम्ही करणार आहोत। लवकरच बैठक देखील होणार आहे। काल देखील आश्वासन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे। काय वाटतं, बैठकीतनं तोडगा निघेल? आश्वासनं आज परत आम्हाला खूप दिलेली आहेत, त्याच्यामुळे आश्वासनावर आमचा विश्वास नाही आहे। आम्हाला जरी आश्वासन दिलं असेल तरी त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे। आमचा निर्धार आहे की आज आम्ही जी लोक आमची येणार 50-60 हजार लोक येणार, त्या लोकांचा निर्धार की इथून आम्ही निर्धार करून आलेलो आहोत की आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने आज सर्व आदिवासी कातकरी समाज जमणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या नसून हा निर्धार आहे। त्यामुळे सरकारने आतापर्यंत अनेक आश्वासनं दिली, मात्र ती पूर्ण झाली नाही। मात्र का यंदा येणाऱ्या काळात यांच्या मागण्या असतील या ज्या गोष्टी असतील त्या पूर्ण सरकार करणार का हे देखील पाहणं गरजेचं। मात्र 2 ते 3 दिवसाचं या ठिकाणी पूर्णतः ठिय्या मांडून हे आदिवासी आणि कातकरी समाज या ठिकाणी बसलेले आहेत। श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेकभाऊ पंडित हे देखील याच मंचावरती आहेत। मात्र कालपासून त्यांनी आत्मक्लेशातून आज निर्धाराकडे वळलेले आहेत। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बचाव कातकरी बचाव जो नारा देण्यात आलेला आहे तो येणाऱ्या काळात सरकार दरबारी पार पडणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।